नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मोटो ब्लॉगमध्ये। तर आज मोटो ब्लॉगचा विषय नाही, आज चालला आहे डान्स शूटसाठी बाहेर। काही फक्त थोडेच मूवमेंट गाडीवर राहणार आहे, बाकी सगळे मूवमेंट रेग्युलर राहणार आहे। म्हणजे हा मोटो ब्लॉग अर्धा मोटो ब्लॉग आहे, अर्धा रेग्युलर ब्लॉग आहे। तर समृद्धी हायवेचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली, पण मी कॅमेऱ्याची कॅपच काढायचं विसरलो, पण त्याच्यामुळं पहिली फुटेज सगळी ब्लँक आली। मग आता असं वातावरण एवढं भारी झालं आहे। आणि आपल्याकडे संगमेरच्या नाही पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये फिरण्यासारखे ना इतके पर्यटक स्थळं आहेत जिथं मी अजूनही गेलो नाही, पण पावसाळ्यामध्ये जाण्याची फार इच्छा आहे आणि मी नक्की जाईल, जेणेकरून तुम्हाला पण सगळ्यांना त्या गोष्टी दाखवण्यासाठी एकदम परफेक्ट, म्हणजे जेणेकरून तुम्ही पुढच्या पावसाळ्यात व्हिडिओ बघून तुम्ही पुढच्या पावसाळ्यात तिथं एन्जॉयमेंटसाठी विथ फॅमिली जाऊ शकता, काय अडचण नाही। आणि तसंही फोपसंडी आम्ही लास्ट टाईम कवर केलंच होतं नाही, यावर्षीसुद्धा आम्ही फोपसंडीला जाणारच। आता काय गोप्रो म्हणलं मी हटत नाही पहिलं गोप्रो नव्हतं ना, मग लास्ट इयर गोप्रो नव्हता माझ्याकडे, मी मोबाईलमध्येच अख्खा शूट केलेला होता। आता गोप्रो आहे त्याच्यामुळं काय पाऊस असं नाही तर काय असं हटायचंच नाही, भिजला तर भिजला, व्हिडिओ पावसात सुद्धा निघणार। करा बघा। तर आजचा जो शूट आहे ना, तो आजचा शूटचा विषय असा आहे की याड लागलं गाण्याचं शूट आहे। याड लागलं की याडला ते गाणं आहे। सो ते गाणं लास्ट टाईम सारखं नखरेवालेला जसं तुम्ही प्रेम दिलं सगळ्यांनी, सेम याच्यामध्ये सुद्धा याड लागल्यामध्ये सुद्धा सिनेमॅटिक व्हिडिओ राहणार आहे पूर्ण। तर मी ट्राय करणार आहे की जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं एक्सप्लेन करायचं, म्हणजे आता एक्सप्लेन तर नाही करणार पण जेवढं डिटेलिंग व्यवस्थित करता येईल ते सिनेमॅटिकसाठी तर तेवढं करूया। आणि आय होप इझी टू, असं एवढं काय हार्ड स्टेप नाही टाकल्या, इझी स्टेप्स आहे, जेणेकरून तुम्हालाही उद्या पुढं मागं थोडंफार जर कुठं व्हिडिओ करायचा असेल गॅदरिंग वगैरेसाठी, जे पॅरेंट्स लोक म्हणजे स्कूलमध्ये टीचर लोक घेत लास्ट टाईमसारखं। लास्ट इयर माझी एक व्हिडिओ गॅदरिंगला खूप चालली होती सगळीकडं, त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ कॉपी पेस्ट केली होती, महाराजांची व्हिडिओ होती। तर आता बघूया, तर यायला लागलं तुझं सध्याचे स्टेप्स आहेत एकदम इझी टू लर्न, तर नक्की बघा। आपल्या श्रीमान भाऊच्या व्हिडिओला जेवढं तुम्ही प्रेम दिलं आहे त्यासाठी तुमचं ना खूप आभार। श्रीमान फॅमिली खरंच बांधिलकी फॅमिली खूप मोठी माहिती आहे, पण तिची पॉवर मी याच्या आधी खूप वेळा बघितलेली आहे आणि माझ्या व्हिडिओला त्यांनी जेवढं प्रेम दिलं आहे तेही खूप बघितलं मी, इन्स्टाला असो किंवा मग यूट्यूबला असो, मला वन साईड प्रेम दिलेलं आहे बांधिलकी फॅमिलीनं। आलो आहे आपल्या स्टुडिओला आलो आहे। आता स्टुडिओवरून विपुल सर्विसची वाट बघायची आणि त्यांची वाट बघायची मस्त। दिसतो की मी दिसतो? हां आता दिसलो, लय मानवर करावं लागू राहिली राव, कॅमेऱ्याची सेटिंगच हल्ली एवढा वर पाहिजे एक्झॅक्टली, तेवढा डाऊन का जाऊ राहिला काही कळत नाही। ठीक आहे असो, विपुल त्यांची वाट पाहू आणि निघू। मित्रांनो थोडंसं प्लॅन चेंज झालं आहे, जो आधी गाडीवर व्हिडिओ काढायचे होते ना तर त्याचा माउंटला थोडासा इश्यू आला आहे, तर मग आता आम्ही ॲज अ डायरेक्ट असाच व्हिडिओ काढणार आहे। आणि हे शेमड्यांना टाईम दिला होता 7:30चा, 8 वाजले नाही, आताची तोंड घेऊन चालले, ह्याचा लाद घाला। हां टाईम पे हेच नाही, हेच काय हेल्मेट कॅन्सल केलं काय सांगितलं तुम्हाला, त्याचा माउंट थोडासा खराब झाला आहे आणि आम्ही डायरेक्ट निघालो आहे। आता बघूया तिथं जाऊन कुठं शूट घ्यायचे कुठं नाही, तर एका ठिकाणी परमिशन नाही आहे शूटसाठी, पण तिथं जुगाड लावला आहे थोडासा परमिशन घ्यायचा आणि बघूया काय होतं आहे काय नाही झालं तसं आणखी एक जागा आहे तिथं। आता सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे चाललो आहे मी, मग तिथून पुढं गेल्यानंतर मला आम्ही दाखवतो कसं आहे काय, तो पण तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा।
करत सिनेमॅटिक तुम्ही बघितलेत, पण मध्ये आम्ही कुठं व्हिडिओ काढला नाही. आम्ही इथून तिथून सारत नाही, गप्पा मारत 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 कोराड्याच्या पुढं आलो. आणि आपलं डेस्टिनेशन इथून जास्तीत जास्त 2 किलोमीटर राहिले, जिथं आपल्याला जायचं आहे व्हिडिओ काढण्यासाठी. आधी तर परमिशन नाही, ती गोष्ट वेगळी. हे काय आम्ही याला पहिले आम्ही याला विमानाचे पाते म्हणायचो बरं, पहिले विमानाचे पाते म्हणायचो आम्ही याला, विमानाचे पाते. पण ते ॲक्च्युली ते पवनचक्क्याचे पाते, हे जे आहे ना हे पवनचक्क्याचे पाते. हे पवनचक्क्याचे पाते. पण लहानपणी जेव्हा गाडीवर जायचं आम्ही विमानाचे पाते म्हणायचो त्याला. ते मुवमेंट घ्यायला लय आवड जातं. बरं विषय बरं करतोय. असं सांगायचं होतं की आम्ही पोहोचलो 10 मिनिटामध्ये. पॅन्ट भारी, पॅन्ट कशी पण घालले बांधील की शर्ट. शूटला जायच्या आधी आपण आलोय महेंद्रकडं श्रीशाला भेटायला. श्रीशा कुठे आहे आपली? श्रीशा वेदिका श्रीशा आई अपमान अपमान. श्रीशा ह्याला हेल्मेटचं गोप्रोचं माउंटचा जर प्रॉब्लेम नसता झाला ना तर मस्त बुलेटवर आपण व्हिडिओ काढले असत्या टाकाटाकमध्ये. तर आता निघालो आपल्या शूटसाठी आणि आमच्याबरोबर सत्यम पण येणार आहे. तिथं जाऊन चेक करूया आणि बघूया काय करतंय काय नाही. ती गाडी घेऊन निघाले पुढं आणि आम्ही मागून निघतो. चला हे का इथं सर रील काढणार आहे म्हणून उलटे बसले. विपुल आणि मी आम्ही मागून जाऊ राहिलो. त्याला नाही गाणं भेटलं नाही. सरांना गाणंच भेटत नाही त्या रीलचं. डेस्टिनेशन आपल्या पाठीमागे आहे. ते नारळ वगैरे बघू शकता तिथं. पण फक्त आता परमिशनचा विषय बघूया काय होतंय काय नाही. जर परमिशन आली तर आपण व्हिडिओ काढून घेऊ तिथं मस्त. फायनली डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. तर तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता. इथं प्रॉपर गोव्यासारखा फील आहे. असा काही विषय नाही. पण आधी हे बघा. आता गोप्रोला झूम करायचं ऑप्शन आहे. ओम साई खाली साईबाबांची एक छानशी मूर्ती आणि बॅकग्राऊंड पाणी वगैरे येते मस्त. आणि इथं ओम बनवलेला भारी पाणी पुरवठा केंद्र आहे. आणि इथं खाली छोटीशी विहीर नाही म्हणता ना पण आहे, धबका आहे. तर शूटसाठी इथं ना बऱ्याच जागा आहेत. शूटसाठी बऱ्याच जागा आहेत इथं. तर आता बघूया कसा विषय काय नाही. आणि ज्यानुसार आपले हे होईल टेक होतील, जेवढे टेक होतील त्यानुसार बाकीच्या गोष्टी करता येतील. आपल्याला टेन्शन नाही राहणार. चलो आपण बाकी लोकेशन तुम्हाला दाखवतो कसं आहे. फायनली पोहोचलो आहे डेस्टिनेशनला. आणि हाय हॅलो काळू काळू. आता इथं हे लोकेशन आहे आपलं प्रॉपर गोव्यासारखं फिलिंग मस्त. नारळाचे झाड. मग दुसरा काय तुला सुपारी दिसला? फायनली सत्यम होता बरोबर म्हणून आम्हाला परमिशन भेटली. सत्यम आहे त्याच्यामुळे काय कारण मी एकटा आलोच मला हाडतूड झाली होती. पण सत्यम होता म्हणून परमिशन भेटली. आणि त्यात काय आणि फायनली आम्ही ह्या लोकेशनला हे करणार आहे. तसं गोप्रोमध्ये बरेच बिहाइंड द सीन सत्यम शूट करेल आणि बाकी माझं आहे तर मी याच्यामध्ये सिनेमॅटिक आपले शूट चालू करून देईल. तर बघूया आणि बघा.
इकडं मस्त आमचा डान्स शूट चालला आणि या साखरामचं काय काम आहे होई गाच पाण्या काय काम आहे तुझं तिथं मध्ये मध्ये काय बाई माणसं मध्ये मध्ये येतो रे आता हे दरवेळेस सारखे हे चव घाली त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अरे काय करू राहील एकंदरीत आमचा इथला शूट तर आवरला आहे. आता आम्ही पुढच्या 2-3 शूट आहेत ना ते घेतो आणि इकडनं निघणार आहे. पण आता या रताळ्याचे फोटोशूट थोडेसे करून घेतो जेणेकरून पुरींसाठी नाही काय नाही एक दिवस सगळ्या त्याला राख्या बांधतील लोक हसदे चेहऱ्याला मतलब हे नाही राखी बांधतील सगळी करून कॉमेडी करून एडिटर ये कट करो नहीं नाही मारतो एकदा तुम्हाला त्या गावात. तर आमचं शूट वगैरे सगळं आवरलं आहे आणि आम्ही परतीच्या मार्गाला निघालो आहे. तर जाताना तर बघूया थोडेफार तुम्हाला सिनेमॅटिक जर शूट झाले सिनेमॅटिक काही सिनेमॅटिक भेटेल आणि डायरेक्ट क्लासवर जाऊन आपण या व्हिडिओचा एंड करूया. फायनली आमचं सगळं शूट वगैरे आवरून आम्ही पोचलो आहे स्टुडिओला. थांबरे बॅकग्राऊंड करू दे. फायनली स्टुडिओला पोचलो आहे सगळं आवरून आणि विपुल तर चाललं त्याचं हे करायला घरी उद्योग करून आला आहे तो आता घरी जाऊन शिव्या खाईन. तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि पहिली गोष्ट ब्लॉग नंतर येणार आहे आणि व्हिडिओ आधी येईल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ब्लॉग पण बघा एकदा. बिहाइंड द सीन तुम्हाला नक्की आवडतील गॅरंटी मला. बिहाइंड द सीनमध्ये बराच खिचडी झालेली. तर हां ब्लॉग जर आवडला असेल किंवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हां सबस्क्राईब चला येतो.